UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्येमधील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बोरुडे यांना आदेश। बंदूक सोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। बीडमध्ये जनसागर लोटला, कराडला अटक करा, धनंजय मुंडेंना हाकला, आक्रोश मोर्चामधून सर्वपक्षीय नेत्यांची मागणी। धनुभाऊ तुमची निवडणूक बोगस मतांवरची सुरेश धस यांचा निशाणा, तर बीडमध्ये कुठलीही भाषा चालते, धस यांचा आरोप। पंकजाताई चुकलात, तुम्ही देशमुख कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती, सुरेश धस यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडचं 302 मध्ये नाव टाका आणि अटक करा, बीडमधील आक्रोश मोर्चातून आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, 7.5 घालवावी, बीड प्रकरणावरून मनोज जरांगे यांचं आवाहन। अजित आता धमक असेल तर आता करेक्ट कार्यक्रम करा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामधून हाकला, संभाजीराजे छत्रपतींचं अजित पवार यांना आवाहन। धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक। तर मी माफी मागणार नाही, काहीही असंविधानिक बोललो नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाण भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, जळगाव नाशिकसह अमरावती जिल्ह्यामध्ये पिकांचं नुकसान, बळीराजा पुन्हा संकटात। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।